या केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात बारामतीला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच विधानसभा निवडणुकीतही नेहमीप्रमाणे यंदाही बारामती प्रकाश होतात आहे. इथली लढत प्रतिष्ठेची झाली आहे. साहजिकच इथल्या प्रत्येक घडामोडीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतल्या शरयू मोटर्स अचानक चर्चेत आलंय. त्याला नेमकं कारण काय आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. बारामतीतील हे शरयू मोटर्सचं शोरूम युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं हे शोरूम आहे. या शोरूमची निवडणूक आयोगाच्या पथकानं झाडाझडती घेतली आहे. प्रचारात असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणी सुरू होती. त्यानंतर आता थेट उमेदवारांशी संबंधित ऑफिस आणि संस्थांची ही तपासणी होऊ लागली आहे. शरयू मोटर्सची झाडाझडती घेतली तरी गुलाल आमचाच असा दावा श्रीनिवास पवार यांनी केलाय. काल रात्री साधारण 10 वाजता काही अधिकारी आणि पोलीस शोरूमला आले तसं माझ्या वॉचमनचा फोन आला. तर मी म्हटलं कशाला ते त्यांनी सांगितले की ते म्हणतात आम्हाला चेक करायचंय. मी म्हणलं ठीक आहे करू दे, कारण मी तर घरी होतो, शोरूम बंद होती आणि 1-2 लाईट चालू होते. तर त्यांनी उघडून दिली. त्यांनी काही गाड्या चेक केल्या, आत येऊन शोरूम सगळी बघितली आणि नंतर वर येऊन ऑफिस कॅबिन्स बघितल्या आणि त्याचं शूटिंग ते घेत होते आणि शूटिंग करून ते गेले. सुप्रिया सुळेंनीही झालेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं पथक गेल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्धवट जेवणावरून उठल्याचं सुप्रियांनी सांगितलं. काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले. मी माझ्या हातात जेवण होतं, मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते. तो म्हणला मी पण घरातून निघतोय. ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती. म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार, सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून गेलो. म्हटलं मी जाती. म्हणली नाही मी पण येते. तर रेवती आणि मी पटकन हात धुतला, ताटावरनं उठलो, पळालो. माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय, ते म्हणले मी पण येतो. मी म्हणलं नाही आदरणीय पवारसाहेबांनी न्यायला, तुम्ही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय, तुम्ही थांबा, मी जाऊन काय ते बघते. शरयू मोटर्सची तपासणी ही नियमित तपासणी असल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो. ती तपासणी आपली झालेली आहे. नाही तसं FST टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही. बारामतीत काका पुतळ्यांची राजकीय लढाई सुरू आहे. या निवडणूक रणधुमाळीमध्ये सगळेच राजकीय डावपेच वापरले जाऊ लागले. त्यामुळे बारामतीची लढाई कुणासाठी सोपी राहिली नसल्याची चर्चा बारामतीत सुरू आहे. जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती.